खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती नॉनव्हेज काही दाखवलंच नाही आणि घरातले पण लय वाट बघत होते, कधी संडे येतोय, कधी रविवार येतोय आणि आम्ही मटण खातोय असं झालं होतं. आणि मग या संडेला आम्ही मटण आणलं होतं अर्धा किलो. तर म्हटलं आज व्हिडिओ होऊनच जाऊ दे. मग मी भाकऱ्या करून घेतल्या फटाफट. त्यानंतर भाकरी झालेल्या त्यामध्येच वाटणाची तयारी केली. खोबरं जे होते कापलेलं ते मी भाजून घेतलं तेल टाकून थोडंसं लाल होईपर्यंत. एक कांदा भाजून घेतला. खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि कांदा घेऊन हे वाटण करून घेतलं भाजलेलं सर्व काही. आणि भाकरी तर झालेल्याच होत्या. मटण घेतलं अर्धा किलो. त्यातलं मांदं जे होते साईडला काढलं आणि मटण साईडला काढून त्याला मी धनेपूड, त्यानंतर हळद टाकली 2 चमचे. मसाल्याच्या डब्यातील चमचा असतो ना त्या चमच्याने 2 चमचे हळद टाकून घेतली. 2 चमचे मीठ लावून घेतलं. 10 मिनिटं याला रेस्ट करू दिलं, म्हणजे तसंच मुरण्यासाठी त्यामध्ये हळद मीठ. आणि ते वाटण पण तयार आहे माझं. पातेलं ठेवून घेतलं. आता माझी मम्मी काय बोलते, असं नॉनव्हेज जेवण बनवताना जेव्हा आपण मटण चिकन शिजवतो तेव्हा ते एकदम मस्त अशा मोठ्या अशा पातेल्यामध्ये शिजवायचं, जेणेकरून ते मोकळ्या अंगाने शिजतं चांगलं असं. म्हणून मी ते मोठं पातेलं घेतलं आहे. मम्मीने सांगितल्याप्रमाणे ॲल्युमिनियमचं जाड जूड असं तेल टाकून घेतलं. हे मांदं जे असतं ते तेलामध्येच टाकायचं असतं. कांदा टाकून वाटण टाकून घेतलं. यामध्ये विसरलेच, कांदा भाजला ॲक्च्युली. आणि वाटण टाकून घेतलं. वाटण छान परतून घेतलं तेलामध्ये. यामध्ये आपण जे हळद मीठ लावलेलं मटण होतं ते टाकून परतून घेतलं. यावरती झाकण ठेवायचं हाय फ्लेम करून. आणि मीठ टाकल्यामुळे आपलं मटण जे असतं ते पाणी न टाकताही कधीच करपत नाही, कारण आपण त्यामध्ये मीठ टाकतो, पाणी सुटतं वाफेने त्याला झाकण ठेवल्यावरती. आणि ते झाकणातलं पाणी टाकत आपल्याला असंच मटण शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही मटण बनवत असाल तर तुम्हाला माहीतच असेल. पण जर तुम्हाला ह्यात काय कन्सेप्ट समजली नाही, मोठा व्हिडिओ हवा असेल किंवा मटणाच्या डिटेल रेसिपी हवी असेल रस्सा भाजीची, तर नक्की कमेंट करा. मी नेक्स्ट टाईम जेव्हा कधी मटण बनवेल तेव्हा पूर्ण रेसिपी घेईल. हे बघा, इथं पाणी टाकायचं. पाणी गरम झालं की हे पाणी ओतत मस्त पिवळा स्टॉक तयार करून घ्यायचा, मटण शिजून घ्यायचं. आणि शेवटी हे मसाला भाजून तिखट टाकून मटणाची भाजी रेडी होते. तुम्ही कशा प्रकारे मटणाची भाजी करता हे मला नक्की कमेंट करून सांगा. यामध्ये मी विकतचा मसाला, कोणताही मटण मसाला पुडी वापरलेली नाही आहे. घरचं लाल तिखट, हळद, मीठ हे असं एवढंच वापरून मस्त अशी भाजी तयार झाली आहे. तुम्ही कसली वाट बघता? आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.